हॅलो गाईज, वेलकम बॅक. पसारा दाखवत आहे का घरातला? पसारा नाही, आज आमच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी आहे. कारण की माझ्या स्पेशली माझ्या कारण की आज आम्ही घरी जातो आहे. आणि घरी जायचं म्हटलं की जास्त खुशी होते. ही पण जाणार घरी, बडीचं अजून कन्फर्म नाही आहे, पण जाणार आहे, नक्की जाणार आहे. आणि आता आम्ही 5 जणं जातो आहे. 1 2 यश 3 फॉरेनर आपला, वैष्णवी आणि स्वरिका चिवकऊ, अशा 5 जण आम्ही जातो आहे. सो पुणे स्टेशनवरनं ट्रेन आहे. आणि आमची ट्रेन कितीला आपली 5:15 वाजता गरीब रथ. ठीक आहे, चालेल, भेटू मग लवकरच. नाही भेटू, आत्ताच भेटू. काय करायचं आहे, काय सांगायचं होतं? डब्बा भरायचा ना. हां, अंकितांनी डब्बा भरू आणि मग नंतर वाटलं असतं तिकडे भेटू. अंकितांनी एकटीनेच 5 जणांसाठी पोळ्या आणि छान असं दह्याचं बेसन केलं आहे. आणि कुसला पण केला आहे. कुसला मीन्स ठेचा, लाल मिरच्यांचा ठेचा, तो पण केलेला आहे. हां, वैष्णवी आणि स्वरिका पण आणणार आहे, म्हणजे चिवकऊ पण आणणार, चिवकऊ पण आणणार आहे. आणि रेल्वेत मज्जा येईल. कारण रेल्वेत कसं की सगळे सोबत असताना, रेल्वेत नाही स्पेशली सगळे सोबत असताना डब्बा खायला, असं बाहेर गार्डनमध्ये किंवा रेल्वे सगळे सोबत असतात तेव्हा मजा येते डब्बा खायला. आमच्या बापरे ना सर्दी झाली. आमच्या चौघांची तिकीट सोबत आहे आणि यशची तात्काळ मारली. यशची तात्काळ आहे कारण तो फॉरेनर आहे ना, फॉरेनर, तर त्याला दुसरीकडे दिला आहे, तो वेगळा बसेल. सगळं आम्ही आल्यावर करू. आता पसारा आहे सध्या खूप. हे सगळे आम्ही बेडशीट वगैरे घेतले, त्यामुळे बॅग वगैरे अजून पॅक नाही केलं. चला लोक 15 ठीक आहे, चला बाय. केली का बुक? हा, बुकिंग होत आहे, चालू आहे. मग अशी कसं करत होता, आल्यावर करून दाखव ना. असं नाही, चाव्या पडेपर्यंत. ठीक आहे, विसरून जाईल, पडून जाईल तोंडावर. मला बरं नाही वाटत आहे. का बरं? सर्दी, लो फील करत आहेस का तू? कॅबमध्ये आहे आणि आम्ही दोघं वेगळे जातात, ते तिघं वेगळे जाणार. हे तिघांची वेगळी कॅब आहे. ठीक आहे, स्टेशनवर भेटू. स्टेशनवर त्या आल्यावर ट्रेनच्या पहिले त्या आल्या तर भेटू, नाही तर मग आपण दोघंच. बाय. अनु, बिचाऱ्यांनी सगळं पकडलं, आम्हाला बरं नाही म्हणून. अनिकेत नेहमी असं माझ्यासाठी चादर टाकून देतो, मला नेहमी नेहमी. दादा आले मधात, पण असं आहे ते, असा आहे तो चांगला. का बरं का ती एवढं मोठं घेऊन आली? स्वरिकाने छान असा मसाले भात, यशने बेसन आणलं, वैष्णवीने टमाट्याची चटणी, अंकिताने पोळ्या आणल्या आहेत आणि मी खायला प्लेट, आणि वैष्णवीने पीठ पण आणलं बघा, आणि मी खायला प्लेट. चलो खाना शुरू करते हैं. जेवण झालं आता खूप छान झोप येत आहे. हा बा काय होते. ठीक आहे, भेटू नंतर उद्या. गुड मॉर्निंग माऊ. शिवगाव आल्या.
बाय यश. बाय. ही बघा ही पण खूप फास्ट चालली. बहुतेक मामीला मदत करते वाटते घरी जाऊन. जेवण आहे ना मामाकडे तर ही मदत करायला चालली आमची आजीबाई. शिव इकडे बघ. नाही बघत. चला आम्ही अमरावतीत आलो. आता घराकडे जातो. हे बघा अंकिताबाई आमच्या. खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे आणि हिला स्वेटर पण नाही आली अशीच. काही नसते होत अमरावतीत चालते आपल्या. बाय गाईज. 11:15 झाले आणि हे आत्ता चहा पित आहे कारण ही आत्ता उठली. 11:30 साडेअकरा वाजता उठली ही. आता चहा पित आहे. देवांश. हा देवांश. देवांश राऊत. काय तुझं नाव सांग पूर्ण. हां कुठं राहतो तू. ॲक्सिडेंट क्रॅश. हां हॅलो म्हण सगळ्यांना. हां यूट्यूबवर कसा म्हणता तू. काय म्हणता. हां हॅलो गाय. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हां 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 ओके. देवांचा व्लॉग आहे हा छोटासा. नाईस. भाई साहब भाई आय आय आय. क्रॅश हो गया भैया. क्रॅश हो गया. ओके सांग त्यांना अजून काही सांगायचं आहे तुला. ओके ठीक आहे मग भेटू म्हणा नंतर. ओके ठीक आहे अंकिता. ओके आम्ही व्हिडिओ पण बघतोय. तू खरंच युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे. हां हे तू पाहिले आहे ना व्हिडिओ आमचे. मग म्हणून तर तुला घेत आहे. हे आपली वैष्णवीताई. वैष्णवीताई चालल्या. वैष्णवीताई चालला. किडा 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 गेली. आई पूजा करत आहे. नंतर भेटू आपण आईला. बाय. तोपर्यंत थोड्या वेळाने भेटू. बाय गाईज. सी यू. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. जादू जादू जादू. पहिल्यापासून दाखव. काय आला. अंकिता हमने के तसं येऊन आलं. कसं मला माहित आहे कारण ते तिथे एक बोर्ड आहे वाटते. बोर्ड नाही आहे ते. हा तुम्ही टाकलाय ते. हां आवडला का तुला. तसे तुझा दात कोणी नेला रे. दात उंदीराने नेला का दात तुझा. हा व्हिडिओ पहा तुम्ही नसेल पाहिला तर हा व्हिडिओ खूप चांगली जागा आहे ही. कोण बनवत आहे. वाजून कोण राहिलं. मला घेतलं नाही मी. बघा त्याच्या चेहऱ्यावरचा नूर. त्याच्या घरी आलो आपण. नाही का आपला व्हिडिओ आला म्हणून आहे नूर. आई बाबाला पहा सध्या. मग आम्ही तुम्हाला दाखवू. ते आता कामात आहेत दोघंही. नंतर आम्ही इथे रिकामा आहे सध्या. हॅलो गाईज. खूप वेळाने दिसली असेल मी तुम्हाला कारण मला जरा बरं नाही आहे. तर मी आराम करत होती. आता आम्ही अमरावतीत फिरत आहे आमच्या कामं करायला. तिळव्याचा प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी ब्लाऊज वगैरे टाकला आहे. आमचं अमरावती हेल्मेट कंपल्सरी नाही आहे का. आहे पण कोणी घालत नाही आमचं अमरावतीत. तर आम्ही पण नाही घातलं. आम्हाला खूप जवळच जायचं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही घालत जा. आमचं पाहून शिकू नका चुकीच्या गोष्टी तुम्ही. आता आम्ही आलूबोंडा खायला चाललो. फेमस आहे काटेकाडचा. फेमस आलूबोंडा. हा व्हिडिओ आपण अमरावतीवरून गेल्यावर दिसेल ना व्हिडिओ. ऐकू मग ठीक आहे. मग वी आर सेफ. कारण की त्यांनी आम्हाला म्हटलं की घरून नाश्ता करून जा. आम्ही नाही म्हटलं आणि आता आम्ही बाहेर जाऊन खाणार. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही नाही आम्हाला वैष्णवीने सांगितलं कारण तिकडे वैष्णवी आणि स्वारिका म्हणजे चिऊग आणि काऊ या दोघी पण तिकडे आहेत. त्यांनीच आमचा प्लॅन नव्हता हा. आई आणि बाबा चिऊ आणि काऊ मुळे जात आहे आम्ही. ठीक आहे. आणि पूल झाला आमच्या अमरावतीत. गोपालनगरचा पूल खूप दिवसाचं याचं काम सुरू होतं. खूप वर्षांपासून. त्याच्या मामाचं घरी आहे इकडे. आम्ही जाऊ तेव्हा दाखवू तुम्हाला ते. आता या पुलातून जाणार आम्ही पहिल्यांदा. तुम्ही पण चला आमच्यासोबत. मला माहीत नाही व्हिडिओ किती लांब होता किती नाही. पण आम्ही कालचा आणि आजचा पुण्यावरून निघाल्यापासून तर अमरावतीला पोहोचलो. आणि आता मला अनिकेतच्या मामाकडे जेवण आहे तर ते सगळं दाखवू तुम्हाला.
ट्राय करू छोटा करायचा व्हिडिओ. असं आहे, छान दिसतंय पूल ना, मस्त वाटतंय. पाण्याचा प्रॉब्लेम इथेही होणार आहे पावसाळ्यात. चलो बाय गाईज. आलू बोंडा खाल्ला तर दाखवतो. हा अमरावतीतला खूप फेमस आलू बोंडा मिळते इथे गड्ड्यात, पण मी पहिल्यांदाच खात आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. खूप दिवसाचा मला खायचा होता. अनु आला फेमस आलू बोंडा, फेमस. खाऊन बघते. अच्छा, हा आलू बोंडा आहे, हा समोसा आलू बोंडा आहे. ठीक आहे, टेस्ट माहीत नाही आता, आम्ही खाणार आहे त्याच्यामुळे आम्ही कोणी दाखवायला नाही आहे. आणि की चांगलं आहे. बाय. हलव्याचे दागिने शोधायला आम्ही फिरत आहे, पण मला कुठेच आवडत नाही आहे. कारण तुझी चॉईस वेगळी आहे ना, म्हणून तुला आवडतच नाही. पण आता खूप कमी दिवस राहिले, पाहू आता. आणि यश हे तिघं. हो पाहिजेच नाही. गीता छान जेवत आहे, मी पण छान जेवत आहे. हा रोडगा आलू वांग्याची भाजी, वरण, डाळीची चटणी, हे काय हे जवसाची चटणी, घोळाना, ठेचा, तिळाची चटणी, गाजर, मुळा, निंबू, छोल्याची भाजी आणि हा लड्डू. याचं काय नाव होतं लड्डूचं? मलिदा म्हणजे रोडग्याचंच बारीक करून त्यात गूळ आणि तूप. हे बघा अंकिता छान असं जेवण करत आहे. चिन्नू से हाय. बबी मावशी, मामी, मोठी मामी, चिऊ, काऊ आणि आई. ही माझी आई. जेवण छान असं श्रीखंड पण आहे, श्रीखंड आहे. हे दोन चंगू मंगू. हा तुम्ही बघितला फॉरेनर यश, हा आराध्य. हा सगळ्यात डेंजर माणूस आमच्या घरातला, सगळ्यात डेंजर. ती मुन्नी मावशी आहे, तिचं जेवण झालं आहे. ती आपल्या व्हिडिओमध्ये नाही येणार, नंतर दाखवतो, नंतर मुलाखत घेऊ त्यांची. बाय. चला बाय. नाही थंडी आहे, नाही तर मी म्हणतो कधी कधी, पण ते थंडी आहे कारण की खूप वेळ नाही. अनु हळू हळू अनु अनु हळू. तोडशील त्याचा पाय. लोक म्हणतील याच पोराचा हाल करतात, कधी झोपूच उठवतात. थांब दाख. लोक ब्लँकेट साठी भांडत एवढे मोठे होऊन. मग हे तुला पाहिजे काय? ब्लँकेट आहे. तेच तर. ज्याला फॅन पाहिजे त्यांनी ब्लँकेट नाही घ्यावे. आणि हा नाही, हा फॅन लावलाय. थांब, आता एक काम करू. तुमच्या दोघांचा एक ग्रुप आहे, आमच्या दोघांचा एक ग्रुप आहे. तुमच्या दोघांतून एक जण कोण चकाल तयार आहे? मी. तुमची पहिले दोघं चका, तुमच्यातला कोण चकून घ्या. हा आमच्या दोघांच्या यातले कऊ. ठीक आहे, मी न्यूट्रल आहे. ठीक आहे, मी डोळे बंद करतो. मी खेळतो ना, तू बरं चिव खेळते. न्यूट्रल म्हणजे दोन्ही करू. घे का चिव. जो चका त्याला पहिली चॉईस राहील. ठीक आहे, हिने तर ऑलरेडी ब्लँकेट घातलंय.
मुन्नी अशी आज फाटते ब्लँकेट. बिग बॉसच्या घरात जाऊ शकतात इतकं पोटेन्शियल आहे यांच्यात. माझा नवरा 10 वर्षाचा झाला त्यांच्यासोबत. पंखा पाय वा वा काऊ वा वा. सगळे दिसत असेल ब्लर तरी सगळे दिसतात. भानगोडे लोक फाडून टाकतील नवीन ब्लँकेट आजच. ठीक आहे बाय. हे असंच रात्रभर चालत राहणार आहे. तर ते मी बाय. हॅलो. सो आता मी पुण्याला परत आलेलो आहे. हे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल. अनिकेत नाही आहे घरी कारण की तो त्याच्या ऑफिसच्या एका रिसेप्शनसाठी गेला आहे. म्हणजे ऑफिसमधल्या एका कलिगच्या रिसेप्शनसाठी गेला आहे. आणि मी व्लॉग्स बघत होती माझे. सो त्याला काहीच मी स्टार्टिंग एंडिंग काहीच दिलं नाही आहे. रॅन्डमली आम्ही शूट केलं आहे. वाटलं एका व्लॉगमध्ये होऊन जाईल पण ते जास्त मोठं होतं आहे. तर मग मी हा व्लॉग इथे क्लोज करते. हा आमचा पहिल्या दिवशीचा व्लॉग होता ज्या दिवशी आम्ही पोहोचलो अमरावतीला. आणि ठीक आहे इथे मी हा व्लॉग क्लोज करते. पुढचा व्लॉग जेव्हा मी माझ्या घरी गेली होती एकटी सो तो तिथपासून सुरू होईल आणि त्याच्यात बघू काय काय दाखवतो. मोस्टली हे व्लॉग सगळे मी एकामागे एक टाकणार आहे रोज. सो येस प्लीज स्टे ट्यून्ड आणि प्लीज बघा हे सगळं का बरं आहे ते पण तुम्हाला दिसेन पुढच्या व्लॉग्समध्ये. आणि येस आय विल सी यू नाही वी विल सी यू इन अवर नेक्स्ट वी विल मीट यू इन अवर नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज सबस्क्राईब. बाय.